आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबनराव तायवाळे सर आहे. सर, परत एकदा जिल्हा परिषदच्या निवडणुका या लांबणीवर गेलेल्या आहे. काय वाटतं, राज्य सरकार बरोबर बाजू मांडत नाही त्यामुळे हे सगळं करतं आहे? कारण की यालाच धरून ग्रामपंचायतच्या निवडणुका देखील लांबणीवर जाऊन तिथे प्रशासक नेमण्याची वेळ आली. नाही नाही, खरं म्हणजे असं आहे की अनेक दिवसापासनं हा प्रश्न राज्य सरकार प्रलंबित ठेवते आहे. एकदा आपण निकाली काढलं पाहिजे की सरकार एका बाजूला असं म्हणते की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण घालवणार नाही, 27% आरक्षण आम्ही सुरक्षित ठेवू. आणि मग अशा वेळेस हा जो वारंवार सर्वोच्च न्यायालयामध्ये वाद चालतो तो कायमचा कुठेतरी निकाली काढला पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आपल्याकडे ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, तिथे 50%च्या वर आरक्षण गेलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही घेतल्या. महानगरपालिका आल्या, महानगरपालिकेमध्ये सर्व महानगरपालिकांच्या सरकारने निवडणुका घेतल्या, तेव्हाही 50%ची मर्यादा आडवी आली नाही. परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ज्या ठिकाणी 50%च्या आतमध्ये रिझर्वेशन आहे त्याच जिल्हा परिषदा घ्या, बाकीच्या थांबवा. तर तशा प्रकारे त्या थांबवल्या. आज 20 जिल्हा परिषद निवडणुका थांबवलेल्या. सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे आणि सरकारला खरंच ओबीसीला 27% आरक्षण द्यायचं आहे का, हा इथे महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे. आम्ही वारंवार सांगितलं आहे की सर्वकष अभ्यास करून जर या देशातील ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण द्यायचं असेल तर एकच मार्ग आहे की राज्य सरकारने आता अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनामध्ये एक प्रस्ताव पारित करून या देशाचंसुद्धा आता दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे, तिथे संविधानाच्या कलम 243D6 आणि कलम 243D6मध्ये एक लहानसं अमेंडमेंट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देशामध्ये ओबीसीला 27% आरक्षण राहील ही घटना दुरुस्ती करून ओबीसीला न्याय द्यावा. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठेही अडचण येणार नाही. ही घटना दुरुस्ती नसल्यामुळे घटनेमध्ये जेव्हा ठरवलं तेव्हा स्थानिक स्वराज्यामध्ये किती आरक्षण द्यायचा हा प्रश्न त्या राज्य सरकारला दिला होता आणि त्याच्यामुळे हे व्हेरिएशन आहे. आणि 50%च्या मर्यादा त्याच्यामध्ये नव्हती, पण आता सर्वोच्च न्यायालयाने घातल्यामुळे एकदा जर घटना दुरुस्ती झाली तर ही 50%ची मर्यादा आड येणार नाही आणि संपूर्ण देशामध्ये दुरुस्ती कशा स्वरूपाची असायला पाहिजे. त्या ठिकाणी जे म्हटलेलं आहे घटनेमध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसीला किती आरक्षण द्यायचं हे राज्य सरकारने ठरवावं. त्याच्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसीला 27% आरक्षण राहील एवढीच घटना दुरुस्ती करायची आहे, दुसरं काही करायचं नाही. एवढी घटना दुरुस्ती झाली, जसं EWHच्या वेळेस घटना दुरुस्ती झाली तशीच आता ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत अशा प्रकारची घटना दुरुस्ती आता जे अधिवेशन लोकसभेचं सुरू आहे किंवा होणार आहे त्या अधिवेशनामध्ये करून ओबीसी समाजाला केंद्र सरकारने न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. घटना दुरुस्ती झाली तर चित्र स्पष्ट होईल. एक कन्फ्युजन आहे आरक्षणाची मर्यादा आणि 27% आरक्षण या दोन गोष्टीमुळे. नक्कीच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं प्रकरण मग याच्यापुढे कधीही कुठल्याही न्यायालयात जाणार नाही. कारण एकदा घटनेमध्ये तशा प्रकारची नोंद झाली की हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल आणि सरकारने तो कायमस्वरूपी निकालात काढावा हीच आमची अपेक्षा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. केंद्र सरकारलाच घटनादुरुस्ती करावी लागेल ना. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तशा प्रकारच्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव आणून तो पारित करून एकदा राष्ट्रपतींनी अध्यादेश काढला की हा विषय कायमचा संपला, तो संपावा ही आमची अपेक्षा आहे. आणखी एक विषय, तुम्ही ओबीसीचं आंदोलन केलं होतं नागपूरच्या संविधान चौकात. तुम्हाला राज्य सरकारने जे आश्वासन दिलं त्याच्या एकही मागण्या पूर्ण झाल्या नाही, याबद्दल काय म्हणाल. नाही, नक्की हे बघा, आमचं जेव्हा आंदोलन या ठिकाणी झालं होतं, माननीय मंत्री अतुलजी सावे नागपूरला आले होते. त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या समक्ष त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 12 मागण्या मान्य करतो आणि त्याची अंमलबजावणी किती दिवसात होईल याकरता मुंबईला मीटिंग बोलावली होती. त्या मीटिंगमध्येही त्यांनी सांगितलं होतं की 1 ते 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही हे शासन निर्णय तुमच्या हातामध्ये देऊ. परंतु अजूनपर्यंत एकही शासन निर्णय आम्हाला मिळालेला नाही. मध्यंतरी विधानसभा निवडणुका होत्या, महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, जिल्हा परिषद निवडणुका होत्या, आचारसंहिता लागू होती, त्याच्यामुळे सरकार शासन निर्णय काढू शकत नाही.
हे आम्ही मान्य केलं आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती कधीही काही बोललेलो नाही. परंतु आता सर्व प्रकारच्या आचारसंहिता संपलेल्या आहे आणि म्हणून सरकारने आता अधिवेशनसुद्धा सुरू आहे. आमच्या त्या पूर्ण मागण्या मान्य करून अधिवेशन संपण्याच्या पूर्वी आम्हाला शासन निर्णय द्यावा ही आपल्या माध्यमातून आपण सरकारला मागणी करतो आहे. सर, बांडे आयोगाने ज्या शिफारसी केल्या त्याची देखील सुनावणी होणार आहे की ओबीसींचं आरक्षण हे संविधानिक आहे की नाही हेच तपासलं जाणार आहे? नाही, हे बघा, बांटे आयोग त्याच्याकरता नव्हताच. बांटे आयोग कशाकरता होता की ट्रिपल टेस्ट करून 50% आतमध्ये जे आरक्षण द्यायचं आहे त्याच्यामध्ये ओबीसीला किती टक्के कुठं द्यायचं, कोणत्या महानगरपालिकेमध्ये, कुठल्या जिल्हा परिषदमध्ये, कुठल्या ग्रामपंचायतमध्ये ओबीसीला किती आरक्षण द्यायचं, ती पर्सेंटेजची मर्यादा ठरविण्याकरता बांटे आयोग होता. आणि म्हणून ट्रिपल टेस्ट करताना जेव्हा ट्रिपल टेस्ट केली तेव्हा ओबीसीची ज्याला काय म्हणून आपण ते कोणता शब्द त्यांनी वापरला होता बा, रँडम सॅम्पलिंग करून किती लोक आहे ही काढताना काही चुका झालेल्या आहे की ज्या ठिकाणी ओबीसी आहे 20-20, 25-25, 30-30, 35-35% तिथे 0 दाखवलेली आहे. आणि म्हणून त्या आयोगाच्या याच्यावरती काही ठिकाणी ओबीसींनी ऑब्जेक्शन घेतलं आहे की इथे ओबीसीची संख्या असून 0 दाखवण्यात आलेली आहे. त्याचं पुनर्निरीक्षण करून त्याप्रमाणे ओबीसीला आरक्षण देण्यात यावं ही आमची मागणी आहे. ओबीसीला जे 93मध्ये आरक्षण मिळालं 27%, त्याला अजूनपर्यंत कुठेही चॅलेंज झालेलं नाही. तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबनराव तायवाडे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.